लय आवडतो ना पावडा खायसाठी मग कंपनीत जायला काय हरकत आहे. हा ते मग काय म्हणतो अशी काय नाही मजा येते हा? मग काम ताई, कर. काय करू राहिले तू इथं? हे काय काय नाही करून बाबा, राहिली बसलीये. काय करू राहिले काय येत अरे ते औषध कालू राहिले शेताचं. काय असं टेन्शन नाही येत का तुला शेतीचं? कशाचं टेन्शन, आता शेतीचे रोज काम रोज आहे. रोज रोज तेच 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 मग आता कुठे जातो रिकामं काय करायला. आमच्या सोबत चालाय ना कंपनीत मस्त आरामशीर महिन्याला 10-12 हजार रुपये पडत आहे. MIDC? हा, MIDC मध्ये अरे माझ्यासारख्या शेतकऱ्याला कोणत्या MIDC कामाला घेणार आहे. अगं ताई घेणार आहे कारण आता लेडीज भरती पण चालू झाली. हा लेडीज भरती चालू मग? झाली. असं बाई मग या शेतीत काय ठेवलंय? तिथे शिक्षण वगैरे काय लागतं रे. काय नाही ताई काय तू चला नाही. आमच्या सोबत चला तुला आमच्या बरोबर सोबत. आमच्या साहेबाशी ओळख आहे आम्ही लग लावून देतो तुला हा कंपनीमध्ये. तुमची लाईन लावून देतो आम्ही बरोबर कामाची. काय पगार देतील बरं ते मला. तरी 10-12 देतील भाऊ. आता कसं आहे, तुम्ही जे माणसासारखं जेवढं काम तर नाही करू शकत 10-12 तरी आरामात पडून जाईल. आणि ते डबा वगैरे न्यावा लागतो. किती घंटे ड्युटी. 8 घंटे 8 duty घंटे राहते. ड्युटी राहते. पण काम भारी आहे सोपं काम आहे कंपनीमध्ये. हा ना हा तेच करावं मला पण तेच वाटतं हा, बघा. चला काय आमच्या रोज रोज सोबत. पण शेतीचं. ते दाजी रोज- रोज- ऐकतील का आता. दाजीला काहीतरी सांगा ना आज काहीतरी आजीला सांगा काहीतरी म्हणा. कारण सांगा ना. हा. काय या शेतीत ठेवलंय? मग? टमाट्याला बाजार नाही, काकडीला बाजार नाही, काय या शेतीत ठेवलंय? मग? घरून डबा घेऊन जायचं का. हा नाही, डबा आपला नाही, नाही. राहतोय. अरे कॅन्टीन पण आहे आपल्या तिथं. पण सकाळची डबाला न्यायला लागतो आपल्या ना नाश्त्याला. नाश्त्यापुरतं न्यावं लागतं. दुपारचं भेटत दुपारचं आहे. तिकडे जेवण राहते मस्त हा. मजा एकदम. मी तर असं ऐकलं होतं पावडे बिवडे बी भेटतात म्हणून. हा. हा संध्याकाळची पावडे- नाश्त्याला पावडे संध्याकाळी भेटते. जसं आपण 12 घंटेला थांबलो ना हा. त्यांच्या थ्रू वडेपाव पावडे समोसे काही पण राहते हा. लय वडे आपल्याला पाव लागेल तेवढं खायचं. दुपारचे पण हा. चहा बी राहतो, चहा बिस्कुट मग? राहते. काय चाललंय हो, पावडे नाना, बिवडेचं? अहो, मला पावडे आणा काय अहो काय नाही आपण म्हटलं. कंपनीत जातो नाही का आपण तेच ना. सांगत होतो यांना हो ऐका ना ती पोरं म्हणत होते की ताई कंपनीत जाऊ ना म्हणे. कंपनीमध्ये 10-12 हजार आहे पगार आहे. 8च घंटे ड्युटी आहे. सकाळी 10ला गेलं का 5ला घरी. हा. फक्त सकाळचा डबा न्यायचा. संध्याकाळी डायरेक्ट नाश्ता बिष्टा पावडे त्यांचे. मला कसं पावडा लय आवडतो ना पावडा खायसाठी मग कंपनीत जायला काय हरकत आहे. हा तेच ताईला सांगितलं मग चहा चला बी आमच्या भेटतो बरोबर. संध्याकाळचा. तुम्ही तुमच्या डोक्यात पाणी बिनी झालं काय काय आलं? लाव ना. म्हणजे आम्ही पैसे कमी तर आम्ही डोक्यात पाय पाय तुम्हाला अक्कल आहे का काय बरं हं? तुम्ही शेती सोडली कामाला जाते तिकडे MIDC मध्ये काय भेटत अहो, पण पाया शेतीत भेटतो काय आम्हाला. ठेवलंय? टमाट्याला नाही. बाजार नाही, काकडीला बाजार नाही, शेतीत काय लाईट बी ठेवलंय? राहते बाजार आपल्याला. नाही व्यवस्थित केल्यावर सगळा बाजार भेटतो काय जेवण एवढं आणा? शेती नाही आम्ही लय शेती केली पण कायचे काय नाही. बाजार भेटत नाही. माणूस जसल्या तसं शेतीत काम करूनच मरतो. हा का हा आता तू आहे ना असा आहे ना चुकीचा संदेश नको देऊ लोकांना काय बरं काय का बरं? मग इथं शेती करून लोक करोडपती झाले बंगले बांधले गाड्या घेतल्या ट्रॅक्टर घेतले अरे पण MIDC मध्ये जाऊन तुमच्या 2 व्हीलर जरी झाल्या का हा, हे पण हा खरं आहे हे ना. हे खरं आहे बुवा. हा मग अहो पण जाऊ दे ना मला पावडा लय आवडतं. तेवढंच पावडा रोज रोज खायला भेटेल मला. पण नाना पावड म्हणशाल तेवढे हा? मला आता रूल सांगू का तुला हा. मी जाईल कंपनीमध्ये 4 महिने कामाला जाईल सकाळी 7ला जायचं हा. बरोबर हा. टी टाइम होतो 10 मिनिटं फक्त लंच टाइम होतो अर्धा तास परत टी टाइम होतो 10 मिनिटं जेवढा टी टाइम होतो ना अर्धा तास आपला लंच टाइम होतो ना हा. सगळे पैसे कापून घ्या त्या परत 5 मिनिटं जरी इकडे तिकडे झालं तर 1 तास कट होतो एवढा मरमर तिथं मरमर काम करून घ्या त्या 12 तास तिथे ना मध्ये ना मशीनवर तुला एकदा लावलं ना तुला सुपरवायझर मागच राहील तुला हालून सुद्धा देणार नाही अशी ती MIDC म्हणजे काय माहिती आहे डायरेक्ट सेंट्रल जेल तिथं जायचं तिथं काम करायचं एकदा तुम्ही सकाळी गेले सूर्य उगायच्या आत तिथं गेले तर डायरेक्ट सूर्य मावळला तर तेव्हा तुम्ही घरी आले हं? हे हा, हे काय खरं आहे. तुम्हाला काय आकली विकली का तुम्ही दिल्या शेतात तू दिला ना आम्हाला कामाधंद्याला लावून राहिली ए, माझा मला असे MIDC मध्ये कामाला जाऊन लोक मोठे झाले असते पण मला महिनाभर करून बघितलं असतं. महिनाभर तिला घेऊनच जायची औषध करतो हा ना महिना भाऊ पाठवा ना तिला तिला. लय पावडे खायचे ना मला पावडा लय आवडतं हा, ना. हिला पावड्यासाठी जाय इकडे घेऊन कंपनीमध्ये काय करताय ताई मग येते का? नको ते दाजी नाही म्हणता. जाऊ दे, आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. आता आपण काय बोलणार नाही का आता फुल झालं झालं फुल मला नाही यायचं आता. तुझे दाजी नाही म्हणताय. बघा आता तुमचा प्रश्न. हा. जातो मग आम्ही. नाही घेऊन जाय ना हिची औषध कर जाऊ दे आता नाही, परत जाऊ दे भांडण आता. करणार. हा, तुमचं- भांडण बिंडण नाही लय प्रगती झाली तुम्ही MIDC मध्ये जाऊन एवढं काय चिडताव तुम्ही MIDC मध्ये. हे शेतीमध्ये तरी काय आपलं. अगं MIDC दुसरं सेंटर गेले ते बाईला सारखं काम करून घेते ते काय पैसे देते काय त्याच्यात आता आहे ना परमनंट नाही करते लोक आपण तुम्ही तसं म्हणता आपल्या शेतीवाल्यांना तुम्ही सांगा. तर MIDC मध्ये 24 तास लाईट असते. आपल्या मी शेतकऱ्यांना काय लाईट असते का? म्हणतो दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा ना आपण इथं मालक आहे बरोबर आपण मालकासारखं राहायचं ना लोक आपल्या का कामाला आहे का आपण लोकांचं कामाला जायचं अगं काय आहे? तू तर आता पुढची पिढी तर बरं बिघडून ठेवशील आपल्या पोरांना देशील कंपनीत कामाला लावून नाही नाही हा? चला आपण तेवढं ते राहिलेलं काय म्हणतात त्याला?
काहीच करू नको, तू घरी ना स्वयंपाक कर, मी इकडे शेती बिती पाहतो. चालेल. चालली एमआयडीसी मध्ये कामाला. एमआयडीसी मध्ये जाऊन लोक मोठे होते का? तुम्हीच सांगा बरं. चांगले चांगले फार जाम होऊन गेले, म्हातारे झाले, त्यांचं काहीच नाही झालं आयुष्यामध्ये एमआयडीसी मध्ये जाऊन.